वातावरणही बदललेलं आहे आणि ज्यांना वाटत होतं की वातावरण आता बदलणार नाही वगैरे गोष्टी, हां. तर कालच्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये पण म्हणलं की अशा शेतकऱ्यांना सुद्धा नक्कीच उद्याच्या 8 तारखेला दिलासा मिळेल. आणि आज कुठे कुठे पाऊस सुरू आहे किंवा होणार आहे या देखील बाबतीत आपण बोलूया. आज चंद्रपूर, यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होईल आणि झालेलं देखील आहे. हां. नागपूरमध्ये काही ठिकाणी, अमरावतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगांचं आगमन होईल, काही ठिकाणी पाऊस पडेल. मी पहिलेही सांगितलं आहे की सुरुवातीच्या दिवसाची व्याप्ती कमी असते हो. आणि खरी कंडिशन 9 तारखेपासून सुद्धा आहे. भाग हं. बदलून म्हणा, दिशा बदलून म्हणा. हां, हां. ज्यांना पाणी द्यायचं काम चालू होतं असेच भाग म्हणजे आपण बघूयात कळमनुरीचा परिसर असेल, नांदेडचाही बराचसा परिसर असेल, ज्यांना नकोही वाटत होतं आणि हवाही वाटत होतं, अशा भागांना देखील पावसाने हजेरी लावली. हां, बरोबर आहे सर. इथे किनवटपासून उत्तरेकडे जसं की पुसद डिग्रज भागाच्या खाली इकडे सुद्धा पाऊस चालू आहे. वणी वगैरे परिसर देखील चालू आहे. केळापूर वगैरे परिसर देखील चंद्रपूर वगैरे भागात चालू आहे. छत्रपती संभाजीनगरची उत्तरेकडील बाजू देखील त्यांनी बऱ्यापैकी घेतली आहे हां, आणि तो जळगावकडे जातोय. हां. जळगाव, मालेगावच्या मोजक्या भागामध्ये देखील संध्याकाळी होणार आहे. अहमदनगरमध्येही काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. ही अशी कंडिशन आजची होती हं. आणि हा जो पाऊस आहे, हा पाऊस गरमीची लेव्हल आणि या गोष्टीकडे फोकस करतो. त्यामुळे संध्याकाळी सुद्धा जालन्यासारख्या ठिकाणी, काही ठिकाणी अंबरपट्ट्यामध्ये, काही ठिकाणी पुणे परिसरात, लातूरमध्येही काही ठिकाणी, हां, तर नांदेडच्याही अजून भागांमध्ये, तर अकोला, बुलढाण्यातही काही ठिकाणी होणार आहे. हां, हां, त्यामुळे काळजी करायचं काम कोणीच नाहीये. हां. उद्याची जी 9 तारीख आहे, उद्याच्या 9 तारखेला सुद्धा वातावरण सक्रिय असणार आहे हं. आणि उद्यापासून सुद्धा पाऊस सकाळपासूनच वातावरण असं धुरकट, धुळीचं, पूर्णपणे सावली धरणारं आभाळ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. हां, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची नाहीये. हां. तर उद्याचा पाऊस हा नांदेड आहे, अकोला, अमरावती आहेच, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर आहे. जळगावमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे नाशिक क्षेत्रामध्ये हा सुद्धा पाऊस चांगला बरसणार आहे. धुळे वगैरे भागात देखील चांगला बरसणार आहे. अहमदनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी समाधान व्यक्त करणारा हा पाऊस आहे. छत्रपती संभाजीनगर पुन्हा उद्या घेतोय. हं. परभणी, लातूर पट्टा, सांगली, सोलापूर पट्टा तर आहेच. नांदेड आहे, अकोला, अमरावती पण आहेच. हां. म्हणजे एकंदरीत आपण सर्व जिल्ह्यांची नावं घेतलीच आहे. हो, बरोबर. आणि ज्यांच्या कमिटी येतील त्यांच्या कमिटी आपण उद्या आज संध्याकाळी पण घेऊ वाटल्यास किंवा उद्या घेऊ. आपला तर लाईव्ह आज रात्री सुरू व्हायला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हजर राहायचे. तोडका हवामान अंदाज YouTube चॅनलवरती. हां, हां. काही तर प्रश्न असतील तुमचे वैयक्तिक तर विचारू शकता. तर सर तुम्ही मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं, की दिनांक 8 पासून ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आणि 9 तारखेपासून जोरदार आगमन होणार. तर हं, सर हे जोरदार आगमन कोणकोणत्या जिल्ह्याला होणार आणि कोणकोणते यामधून जिल्हे सुटणार? हं, हं. त्या संदर्भात शेतकऱ्यांना पुढील आढावा द्या थोडासा. म्हणजे यवतमाळचे बरेचसे शेतकरी म्हणत होते, की सर आमची कमेंट घेत नाही आणि वाशिममधले काही शेतकरी आहे. कसं आहे यवतमाळचं नाव आपण घेतोय. पण कमेंटला प्रत्येक कमेंट जर घेतली आपण हजारोनी कमेंट आले आहेत माझ्या त्या चॅनलवरती. हां. तर 1-1 मिनिटं सहज जातो. 10 सेकंद जरी म्हटलं तरी व्हिडिओची लेंथ खूप मोठी आहे आणि शेतकरी पहिले 2-3 मिनिटं पाहतात. त्यामुळे एक तर आपला पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल कारण की माहिती इन्फॉर्मेशन सगळी आपल्या अंदाजामध्ये दिलेली असते. शेवटपर्यंत टिकून राहावं लागतंय. हो, बरोबर तर आहे. उद्या सुद्धा जे सोडलेले भाग असतील आज उद्या ते घेईल हं. आणि आपल्याला 100% व्याप्ती मी सांगितलेली नाही. हे देखील काळजीपूर्वक ऐकत चला. 80% हा भाग घेणार आहे. 20% भागांमध्ये तो वंचितही ठेवू शकतो. हां, तर बरोबर. 80% पाऊस हा छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी होईल आणि बऱ्याच हं, ठिकाणी अशी सुद्धा चित्र पाहायला मिळेल की वाहून झालाय, वळणं भरलेत, काही ठिकाणी नुकसान झालंय. ते हं, आपण पहिले 8 दिवसापूर्वी सुद्धा बोलवलेलं आहे, आजही तेच बोलतोय. हं. त्याच्यामध्ये वादळी वारे, विजांचा धोका वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आजचा जो रेड अलर्ट आहे 8 तारखेचा, तो यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जसं की घटंजी परिसराकडे साईडकडे, उमरखेडच्या पण पूर्व बाजूमध्ये असं काही काही ठिकाणी आहे. अ, त्यानंतर अकोला, अमरावती देखील होऊ शकतो अशी कंडिशन याच्यामध्ये आहे. तर सर हं. काही शेतकऱ्यांच्या थोडक्यात कमेंट आहे मी ते तुम्हाला सांगणार आहो. हं. तर पहिली कमेंट आहे सर, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात पाऊस नाही, पडेल की नाही? 100% पडणार म्हणा. उद्या हां. सकाळी, उद्याची 9 तारीख आहे. मला उद्या 4-5 वाजता परत कमेंट करा. कारण की पाऊस पडल्यानंतर आपण कमेंट करत नाहीत. हो, कमेंट हो. करत राहा. कमेंटमुळे प्रोत्साहन मिळतं हं. आणि आपले अंदाज कितपत खरे होतात हे देखील तुमच्या माध्यमातूनच कळतं. तर आम्ही आमच्यासारखे हवामान तज्ञ आमचा अंदाज खरा झाला हे विविध माध्यमातून ओढू सांगतात. मी तसं मी कुठल्याच पद्धतीच्या गोष्टी सुद्धा करत नाही. नाही, त्यामुळे नाही. तुमच्या बरोबर. कमेंटवर काय आहे, तुम्ही कमेंट जी करताय पॉझिटिव्ह त्या कमेंटवर आणखीन शेतकरी जोडले जातात. त्यामुळे कमेंटवरती तुम्ही भर ठेवत चला आणि नक्कीच चांदवड तालुक्यामध्ये आजपासून 24 तासामध्ये कोणत्याही क्षणी पाऊस होईल. पाऊस सहसा दुपारनंतरच होत असतो. त्यामुळे 3:30 वाजता सगळ्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंजी असतील, काहीतरी कामे असतील तर आटोपण्याच्या मागे राहा. आभाळाची कंडिशन पूर्वेकडनं येणार आहे. काही ठिकाणी दक्षिणेकडे येत राहील. त्यामुळे ह्या गोष्टीचं नियोजन करत राहा. हां. तर सर दुसरी कमेंट आहे, बीडला पाऊस आहे का? बीडला पाऊस आहेच. आजही काही ठिकाणी पडेल, पण उद्या आहेत त्यांना आणि 9 तारखेला. धुळे तालुक्यात सर? धुळे तालुक्यामध्ये आज येता जाईल किंवा येईलच त्यांच्या पूर्व साईडकडे जळगाव मार्गेच हा पाऊस येईल. हं, हं. काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगरनं मागे पाऊस येईल. पण विशेष म्हणजे त्यांच्याकडे उद्या पाऊस आहे.
आणि सर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गाव धोलवडा इथे कधी पाऊस आहे? आता हे गाव कोणत्या दिशेला आहे हे मला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे हां, 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 हां. पथकांमध्ये आपले सक्रिय होणार आहे आणि पाऊस उद्या पण यांच्याकडेच आहे. पुण्याची दक्षिण बाजू विशेष करून तो घेणार आहे. बरं, बरं. ओके. धन्यवाद सर. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मित्रांच्या कमेंटसुद्धा घेऊ. हो, चालेल.